सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणम्। जी बोलिए अनंत आनंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य भगवान कुंद कुंद देव विरचित प्रवचन सार मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिंह वंदिदं दोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेयणानदंसन चरिततव वीर्या यारे ते संवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहुनं चेदिसंवेसिं तेसिं विशुद्धदंसण णाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तु निर्वाण संपत्ति। जय बोलिए आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। आपण प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला भाग 1 व 2 ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली त्याचा स्वाध्याय करत आहोत। 37 नंबरची गाथा चालू होती। काय सांगितलं या गाथेमध्ये की भूतकाळात झालेल्या द्रव्यांचे पर्याय, भविष्य काळामध्ये होणारे पर्याय ज्ञानामध्ये कसे झळकतायत, अगदी वर्तमान पर्यायाप्रमाणे झळकतायत, प्रतिभासित होत आहेत। म्हणजे सर्वज्ञ स्वभावाला इथं ह्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की केवळ ज्ञानाची महिमा या गाथेमध्ये सांगितलेली आहे। तर पेज नंबर 227 गाथा नंबर 37 गाथा घेऊयात। तत्कालिगेव संवे सदसबुधाहि पज्जयातासिं वट्टन्तेणाने विशेषदोदवजादीनं तत्कालिगेव संवे सदसबुधाहि पज्जयातासिं वट्टन्ते तेणानि विशेषदोदवजादीनं। काही बोलायचंय का केतकी?
ओके. चला. तासिम दव्वजादीनम म्हणजे त्या जीवादी द्रव्य जातींचे ते सर्व सदसद्बुधाही वर्तमान व अवर्तमान पज्जया पर्याय तत्कालिकेव वर्तमान पर्यायाप्रमाणे विशेषदो विशिष्टतापूर्वक अर्थात आपापल्या भिन्न भिन्न स्वरूपाने ज्ञानामध्ये वर्तन्ते राहतात. म्हणजे संपूर्ण द्रव्यांचे सर्व भूत भविष्य वर्तमान पर्याय एकाच वेळी भिन्न भिन्न रूपाने ज्ञान मंदिरामध्ये अवतरित होतात, म्हणजे ज्ञानामध्ये अवतरित होत आहेत. तर जितकी काही द्रव्य आहेत त्या द्रव्यांच्या ज्या काही पर्याय आहेत त्या सगळ्या पर्याय एका समयामध्ये काय होतंय, झळकतात, अगदी वर्तमान पर्यायाप्रमाणे. असं सांगितलं होतं इथे आपण ह्या गाथेमध्ये की ज्या अवस्था होऊन गेल्या, ज्या होत आहेत आणि ज्या पुढे होतील ते ज्ञान भिन्न भिन्न रूपाने जाणतं. जरी एका समयात जाणलं जातंय तरी सुद्धा काही गडबड होत नाही, सगळं अगदी व्यवस्थितच असते. म्हणजे एवढे अनंत पदार्थ, त्यांच्या अनंत पर्याय एका वेळी ज्ञानामध्ये अवतरतात, पण कोणतीही गडबड होत नाही, सर्वांना विशेष रूपाने जाणलं जातं. एवढी ही केवळ ज्ञानाची महिमा. त्यानंतर पाहिलं की भूत भविष्य पर्याय ज्ञान प्रत्यक्ष. मग शंका काय उत्पन्न झाली की ज्ञान वर्तमान पर्यायांना जाणते हे बरोबर आहे, पण ते प्रत्यक्ष आहेत, पण भूतकालीन आणि भविष्यकालीन पर्याय वर्तमानात नाही आहेत. मग त्यांना ज्ञान कसं काय जाणतं? मग समाधान काय सांगितलं तिथे की प्रत्यक्षाने यात विरोध येतच नाही, कारण छद्मस्त जीवसुद्धा काय वर्तमान वस्तूचं चिंतन करतो वर्तमानामध्ये, तर ती वस्तू प्रतिभासित होते ज्ञानामध्ये. आणि त्याच्या भूत आणि भविष्यकालीन त्याचप्रमाणे भूत आणि भविष्यकालीन वस्तूंचं चिंतन करताना सुद्धा काय होतंय, प्रतीतीला येते. मग जेव्हा आपण थोडक्यात तिथं उदाहरण दिलं की लहानपणीची गोष्ट आठवतो, तेव्हा काय सर्व घटना अगदी प्रत्यक्षाप्रमाणे भासित होतात, म्हणजे जसं काही वर्तमानात आत्ता चालू आहेत अशा पद्धतीने त्या सगळ्या घटना आहेत त्या आपल्याला प्रत्यक्ष प्रतिभासित होत असतात. मग हे आपल्यासारख्या छद्मस्त जीवांचं उदाहरण आहे. आता सांगितलं काय की बाहुबली, भरत हे जे काही भूतकाळात होऊन गेले आणि श्रेणिक आदी ज्या राजा भविष्यामध्ये तीर्थंकर होणार आहेत, मग त्यांचे जीवनचरित्र वाचतो. मग त्या घटना अगदी प्रत्यक्ष रूपाने जसं काही वर्तमानात आत्ता घडत आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रतिभासित होतात. मग सांगितलं की ज्याप्रमाणे अल्पज्ञानीच्या ज्ञानामध्ये कोणत्या तरी द्रव्याचा विचार करताना त्याच्या भूत भावी अवस्था झळकतात, जसं सोन्याला पाहून त्याची खाणीमध्ये असणारी भूत अवस्था, भूतकालीन अवस्था, आणि त्याचप्रमाणे अंगठी, रिंगा जे वेगवेगळ्या रूपाने त्याची पर्याय होणारे आहे भावी, तर त्या अवस्थेने ते ज्ञात होतंय. जर तसं समजा झालं नसतं तर सुवर्णाचा निर्णय होऊन त्याच्यापासून दागिने बनले नसते. मग सांगितलं काय परत की वैद्य रोग्याच्या भूत आणि भावी अवस्थांचा विचार करूनच औषध देतो. एक साधी स्वयंपाकीन बाई सुद्धा अन्नाची भूतकालीन अवस्था आणि भावी म्हणजे भविष्यात होणारी भात भाकरी इत्यादी अवस्था मनामध्ये विचार करूनच स्वयंपाक तयार करते. मग त्याचप्रमाणे केवळ ज्ञानी सांगितलं आपल्या दिव्य ज्ञानामध्ये प्रत्यक्ष रूपाने सर्व द्रव्यांचे सर्व पर्याय अगदी वर्तमानाप्रमाणे स्पष्ट जाणतात. मग भूत भविष्य पर्याय हे अगदी ज्ञान प्रत्यक्ष असतात वर्तमानाप्रमाणे. मग काय म्हटलं की ठीक आहे, भूत भविष्य पर्याय वर्तमानात प्रत्यक्षात आहेत मानलं, मग परंतु ते एका वेळेस कसे काय जाणले जाऊ शकतात ही शंका आली. मग काय सांगितलं त्याचं समाधान की यामध्ये काही अशक्य नाही. कारण कसं आहे,
ज्ञान चित्रपटाप्रमाणे आहे आणि चित्रपटामध्ये अतीत, भविष्य, वर्तमान वस्तूंचे काय चित्राकार एका क्षणात प्रत्यक्ष भासित होत आहेत. मग त्याचप्रमाणे ज्ञानरूपी भिंतीमध्ये अतीत, अनागत म्हणजे भविष्य येणार आहे ते आणि वर्तमान ह्या पर्यायांचे ज्ञेयाकार एका समयातच भासित होतात. केवली भगवंताच्या ज्ञानामध्ये जेथे भूतकालीन व भविष्यकालीन पर्याय झळकतात तेथेच वर्तमानकालीन पर्याय सुद्धा झळकतो. मग जेथे वर्तमानकालीन पर्याय झळकतो तेथे भूत भविष्य पर्याय देखील झळकतात. मग ज्ञान सर्वांना विशेष रूपाने एका समयात जाणतं. ज्ञानाचं काम जाणणं आहे आणि या जाणण्यामध्ये भूत भविष्य वर्तमान सर्व पदार्थ एका समयातच येतात. केवळ वर्तमानाला जाणणे मती ज्ञानाची दुर्बलता आहे. येथे ज्ञानाचा एवढाच विकास आहे मती ज्ञानाचा. परंतु केवळ ज्ञानामध्ये जे आहे, जे होते आणि जे होणार ते सर्व जाणले जाते. तेथे फक्त त्याच्या अस्तित्वाचा संबंध आहे आणि ज्या द्रव्याचं अस्तित्व पूर्वी होतं, आता आहे, पुढे होणार त्या सर्वाला ज्ञान जाणतं. मग द्रव्यामध्ये पर्याय क्रमाने होत आहेत परंतु जाणण्याची क्रिया आहे ती क्रमाने नाही, त्याच्यामध्ये क्रम नाही. एका समयात अर्थात युगपत होतं. मग सिद्ध भगवंतांना स्वयंविकल्प नाही की पर्याय भूतकाळाचा आहे का हा वर्तमानाचा आहे का भविष्याचा आहे. मग तेथे तर सर्व पर्यायांचे एकदम आक्रमण झाले की सर्वच्या सर्व पर्याय एका वेळी प्रगट झाले. ही केवळ ज्ञानी अतींद्रिय केवळ ज्ञानाची महिमा सांगितली. अनादि अनंत पर्यायांच्या समूह स्वरूप द्रव्याला केवळ ज्ञान जाणतं परंतु भूत वर्तमान भविष्य असा भेद करत नाही. केवली भगवंतांचे सातिशय महात्म्य आहे की सर्वच्या सर्व पदार्थ सर्वच्या सर्व पर्याय एकाच वेळेस त्यांच्या ज्ञानामध्ये झळकत आहेत. केवळ ज्ञानाच्या महिमेचा अंत गणधरासारखे मोठे मोठे महर्षी सुद्धा प्राप्त करू शकत नाहीत. पुढे काय सांगितलं, त्रैकालिक पर्यायांची ज्ञानामध्ये सद्भूतता. ज्या अवस्था पूर्वी झाल्या किंवा ज्या अवस्था अद्यापि झाल्या नाहीत, पुढे होतील अशा असद्भावात्मक वस्तूसुद्धा ज्ञानामध्ये सद्भूतच आहेत. ज्याप्रमाणे नष्ट झालेल्या व उत्पन्न न झालेल्या वस्तूंचे चित्राकार वर्तमानच आहेत, त्याप्रमाणे अतीत व अनागत पर्यायांचे ज्ञेयाकार सुद्धा वर्तमानच आहेत. ज्याप्रमाणे चित्राच्या भिंतीवर बाहुबली आदी पूर्वी झाले, श्रेणीकाळी तीर्थंकर पुढे होतील त्या सर्वांचे चित्र आहेत आणि त्या सर्वांना पाहणाऱ्याला ते सर्व चित्र वर्तमानात झळकत आहेत. त्याचप्रमाणे केवली भगवंतांच्या उपयोगरूपी भिंतीवर द्रव्यांच्या भूतकालीन भविष्यकालीन पर्यायांचे चित्र वर्तमान रूपानेच प्रतिबिंबित होत आहे. म्हणजे किती सोपं करून सांगितलं या उदाहरणाने की जसं एका भिंतीवर आपण बघतो की अगोदर झालेलं भूतकाळातील काही पर्याय, भविष्यकाळातील होणारे पर्याय आणि वर्तमानात पाहतोय आपण. मग ते वर्तमानात झळकते. तसंच केवली भगवंतांच्या ज्ञानामध्ये द्रव्यांच्या भूतकालीन भविष्यकालीन पर्याय वर्तमानामध्ये प्रतिबिंबित होतात. उद्याची पर्याय उद्या होईल परंतु ती ज्ञानामध्ये तर वर्तमानाच आहे. आठवण करते वेळी 10 वर्षापूर्वीची सुद्धा घटना वर्तमानाच आहे, कारण आत्ता वर्तमानात आठवण करतोय ना. भूतकाळातील पर्याय भले नष्ट झाले असतील आणि भविष्यकालीन पर्याय अजून उत्पन्न झाले नसतील तरी सुद्धा केवळ ज्ञानामध्ये तर वर्तमान पर्यायासमान विद्यमान आहेत. भूत भविष्य पर्याय वर्तमानात नाहीत परंतु त्यांचे ज्ञान वर्तमानात आहे. ज्ञान जे आहे ते विश्वाचे साक्षी आहे. द्रव्यामध्ये जे पर्याय पूर्वी झाले, जो पर्याय आता आहे व जे पर्याय होतील तेच ज्ञानामध्ये जाणले जातात. पर्यायांचे अस्तित्व असल्यामुळे ते ज्ञानात जाणले जातात
परंतु सर्वज्ञांनी जाणल्यामुळे पर्याय होतात असे नाही. जसा पदार्थ आहे त्याचा आकार ज्ञानात येतो. ते ज्ञान असे स्वच्छ आहे की जसे झाले किंवा होत आहे आणि होणार आहे, होईल ते ज्ञानामध्ये झळकते. असं स्वच्छ आणि शुद्ध ज्ञान आहे ते. मग जे काही होणार ते सर्व केवलींच्या ज्ञानामध्ये आहे. ज्ञानामुळे काही होत नाहीये, तसं होणार असल्यामुळं तसं ज्ञान होतंय. म्हणजे केवलींनी जाणलं, सर्वज्ञांनी जाणलं म्हणून पर्याय होत नाहीत, तर ते तसं होणार होतं म्हणून केवलींच्या ज्ञानामध्ये ते जाणलं जातंय. ज्याप्रमाणे ज्योतिषाने जाणले की 6 वाजता सूर्य उगवेल, तर ज्योतिषाने जाणल्यामुळे सूर्य 6 वाजता नाही उगवणार आहे. सूर्य 6 वाजता उगवणार आहे म्हणून ज्योतिषाने जाणले की असे होईल. ज्योतिषाने सांगितले की अमुक दिवशी चंद्रग्रहण लागेल, परंतु चंद्रग्रहण ज्योतिषाने सांगितल्यामुळे थोडेच लागणार आहे. चंद्रग्रहण लागणार आहे हे ज्योतिषी केवळ जाणतो व सांगतो. तो फक्त ज्ञातादृष्ट्या आहे. जगातील पदार्थांचा करता धरता नाही, त्याचप्रमाणे केवली सर्व विश्वाचे ज्ञातादृष्टा आहेत, करता धरता नाहीत. यद्यपि केवळ ज्ञानी सर्वाला जाणतात, परंतु ज्ञेयाच्या सन्मुख होत नाहीत. ते मात्र आपल्या शुद्ध आत्मस्वभावामध्येच सन्मुख आहेत व त्याच्याच आनंदाचा स्वाद तन्मय होऊन घेतात. काय सांगितलं की केवली जे आहेत ते ज्ञेयांना जाणतायत. सर्व संपूर्ण विश्वातील सर्व ज्ञेयांना जाणतायत, पण त्याच्याशी तन्मय होत नाहीत. तर कशाशी तन्मय होत आहेत? फक्त निज शुद्ध आत्मस्वभावाशीच तन्मय होतात. त्या शुद्ध आत्मस्वभावाला जाणतात आणि त्याच्याशीच तन्मय होतात, त्याचाच आनंद घेतात. निश्चयाने ते स्वतःचेच वेदन करीत आहेत, स्वतःलाच ते जाणत आहेत, अर्थात पूर्ण ज्ञानचेतना रूपाने वर्तन करीत आहेत. याचप्रमाणे मोक्षार्थी व साम्यभावाचा अभ्यास करणाऱ्याला सुद्धा उचित आहे की जरी त्याने श्रुतज्ञानाच्या बलाने अनेक द्रव्यांच्या भूत व भावी पर्यायांना वर्तमानप्रमाणे जाणले, तरी सुद्धा एकाग्र होऊन निश्चय रत्नत्रयमय आपला शुद्ध आत्म्याला जाणावे. कुणासाठी सांगितलं? ज्यांना स्वानुभूतीची इच्छा आहे, जे मोक्षार्थी आहेत, समताभावी आहेत, समताभावाचा अभ्यास करणारे आहेत, त्यांच्यासाठी सांगितलं की भलेही श्रुतज्ञानाच्या बलाने अनेक द्रव्यांच्या भूतभावी पर्यायांना तुम्ही जाणताय, तरी सुद्धा एकाग्र होऊन काय करा? निश्चय रत्नत्रयमय आपल्या शुद्ध आत्म्यालाच जाणा, त्याच्याच आनंदाचा आस्वाद घ्या. हाच स्वानुभव पूर्ण स्वानुभवाचे बीज आहे. म्हणजे काय सांगितलं? हा जो आपण स्वानुभव घेतो तो पूर्ण स्वानुभवाचं बीज आहे. वर्तमान व भविष्यात आत्म्याला सुखी निराकुल ठेवणारा हाच निजानंदाचा स्वानुभवाचा अभ्यास आहे, म्हणून याचाच प्रयत्न करावा. आता आचार्य असद्भूत पर्यायांना, अर्थात जे पूर्वी होऊन गेले व पुढे होतील, जे आत्ता वर्तमान समयात सत नाहीत म्हणजे अस्तित्वात नाहीत, त्या पर्यायांना कथंचित सद्भूतपणा दाखवितात. केवलींच्या ज्ञानामध्ये असद्भूत पर्याय ज्ञेय असल्यामुळे सद्भूत आहेत हे सांगतात. त्या पुढच्या गाथेमध्ये म्हणजे ह्या गाथेमध्ये आता सांगतायत. गाथा 38. जेने वही संजाया जे खलु नठ्ठा भविय पच्छाया, ते होती असभूया पज्जाया नानपच्चखा.
जेने वही संजाया जे खलु नट्ठा भविय पचाया ते होती हसभुया पचाया नान पचखा. अन्वयार्थ पाहू. जे पज्जाया म्हणजे जे पर्याय, ही वास्तविक, संजायानेव उत्पन्न झाले नाही, त्याचप्रमाणे जे म्हणजे जे पर्याय, खलु निश्चयाने, भविय नठ्ठा म्हणजे होऊन नष्ट झाले, उत्पन्न होऊन नष्ट झाले, ते पर्याय असभूया असद्भूत होती म्हणजे आहेत. ज्ञानपच्चखा ते असद्भूत पर्याय ज्ञानामध्ये पच्चखा म्हणजे प्रत्यक्ष आहेत. भूत व भावी पर्याय प्रभूंच्या ज्ञानामध्ये स्पष्ट प्रत्यक्ष प्रतिभासित होतात. असद्भूत भूत भविष्य पर्याय ज्ञानामध्ये सद्स्वरूप, जे पर्याय अद्यापि संभूतीचा अनुभव करीत नाहीत, अर्थात जे पर्याय अजून झाले नाहीत, ते सुद्धा प्रभूंच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. ज्यांच्याविषयी सांगितले जात आहे ते अवश्य सत्तारूप आहेत, परंतु वर्तमानामध्ये सत्तारूप नाहीत, असे भविष्यकालीन ते पर्याय आहेत. पर्याय सांगितलं द्रव्य नाही, वर्तमानात त्या पर्यायाची सत्ता नाही हे सांगितलं. त्याचप्रमाणे जे आत्मलाभाचा अनुभव करून विलयाला प्राप्त झाले आहेत, अर्थात भूतकालीन पर्याय वर्तमानात असद्भूत आहेत, परंतु ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. या पर्यायांनी द्रव्यामधूनच आत्मलाभ प्राप्त केला होता व ते द्रव्यामध्येच विलीन झाले. ते द्रव्याच्या एका समयाच्या अवस्थेमध्ये होते, दुसरी अवस्था होण्याच्या काळामध्ये विलयाला प्राप्त झाले. द्रव्याचे सर्व पर्याय उत्पाद, व्यय किंवा ध्रुव रूपाने द्रव्यामध्ये आहेत. हे सर्व भूतकाळ व भविष्यकाळासंबंधी पर्याय वर्तमानामध्ये असद्भूत आहेत, असत आहेत, तथापि सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत. ज्ञानामध्ये सदैव विद्यमान आहेत म्हणून सद्भूतच आहेत. ज्याप्रमाणे एका दगडाच्या शिलेवर भूतकाळातील देवांच्या, भविष्यकाळातील देवांच्या व वर्तमानामध्ये विद्यमान देवांच्या प्रतिमा उत्कीर्ण केल्या, त्या सर्व प्रतिमा एका काळामध्ये जाणणाऱ्याच्या ज्ञानामध्ये सद्भूतच आहेत. त्याप्रमाणे सर्व पर्याय भगवंतांच्या ज्ञानामध्ये उतरलेले आहेत, म्हणून अवस्था भूतकाळाची असो की भविष्यकाळाची, सर्व सद्भूत आहेत. ज्याप्रमाणे अल्पज्ञानीला वर्तमानामध्ये पदार्थांच्या कित्येक भूत व भविष्य अवस्था झळकतात. एक कपड्याचा तागा हातात घेताच त्याच्या भूत व भावी अवस्था अल्पज्ञानीच्या विचारात येतात की हे कापड धाग्यांपासून बनले आहे, धागे कापसापासून बनले आहेत, कापूस झाडापासून व झाड कापसाच्या बीपासून झाले आहे. त्याचप्रमाणे या कापडापासून शर्ट, धोतर, टोपी इत्यादी बनू. अशा प्रकारे आपल्या क्षयोपशमानुसार भूत व भावी अवस्था एका बुद्धिमानाच्या वर्तमान ज्ञानामध्ये ज्ञात होतात, येथे विचारपूर्वक झळकतात व तेथे केवळ ज्ञानामध्ये स्वयंस्वभावाने झळकतात. तिथं विचारपूर्वक नाहीच झळकत, स्वयंस्वभावाने झळकतात, कारण तेवढी ज्ञानाची शुद्धता प्रगट झालेली असते, त्यामुळं ते स्वयं झळकतात.
ज्याप्रमाणे केवली भगवान सर्व लोकालोकाला प्रत्यक्ष जाणत असताना सुद्धा परम उदासीन व आत्मस्थ राहतात. आत्मस्थ म्हणजे आत्म्यामध्येच स्थित राहतात, आत्म्यामध्येच स्थिर राहतात. परम उदासीन म्हणजे कोणत्याही परद्रव्याशी तन्मय होत नाहीत, जुडले जात नाहीत. मग त्याचप्रमाणे श्रुतज्ञानी महात्मा सुद्धा श्रुताच्या अवलंबनाने सर्व ज्ञेयांना जाणून त्या सर्वांपासून उदासीन होऊन आत्मस्थ राहतात. कोण? श्रुतज्ञानी. श्रुतज्ञानीने जरी अनेक विशेष जाणले नसले तरी त्याने भेदज्ञानाची कला प्राप्त केली आहे. स्वपरभेद विज्ञान केलं आहे, त्यामुळे तो परमसंतुष्ट आहे. ज्याप्रमाणे केवळ ज्ञानी मुख्य रूपाने निज शुद्ध आत्म्याच्या स्वादामध्ये मग्न आहेत, त्याप्रमाणे एका आत्मानुभवाच्या अभ्यासीला स्वरूपामध्ये तन्मय झाले पाहिजे. परामध्ये तन्मय न होता स्वस्वरूपामध्ये तन्मय झालं पाहिजे असं आचार्य सांगतायत. कुणाला? श्रुतज्ञानीला सुद्धा. आत्मानुभवाच्या अभ्यासीला म्हणजे श्रुतज्ञानीला. ठीक. आपल्या आत्म्याला सोडून अन्य परद्रव्याला गौण रूपाने जाणावे, अर्थात त्याला जाणत असतानाही त्यामध्ये विकल्प करू नयेत. भाव आगम निक्षेपरूप निज आत्म्याला व द्रव्य आगम निक्षेपरूप पराला जाणावे. की जाणताना भाव आगम निक्षेपरूप निज आत्म्याला जाणायचं सांगितलेलं आहे, आणि पराला काय सांगितलं, कसं जाणायचंय? द्रव्य आगम निक्षेपरूप. गाथा क्रमांक 37 मध्ये हे सिद्ध केले की केवळ ज्ञानामध्ये सर्व द्रव्यांचे भूतकालीन व भविष्यकालीन सर्व पर्याय वर्तमान पर्यायाप्रमाणे स्पष्ट झळकतात. मग आता या गाथा क्रमांक 38 मध्ये काय सिद्ध केलं की भूतकालीन व भविष्यकालीन पर्याय अविद्यमान असतानाही ज्ञानामध्ये प्रत्यक्ष असतात, त्या अपेक्षेने सद्भूत म्हणजेच विद्यमान आहेत. आता या दोन गाथेमध्ये सांगितलेल्या केवळ ज्ञानाच्या अतुल सामर्थ्याला दृढ करण्याकरता पुढची गाथा आचार्य सांगतायत, जी आपण उद्या पाहूया. जेवले 24 भगवान की जय. जिनवाणी माता की जय. निज निधि निज में बताई यह अनंत उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है. जिवले जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा. जो जाणीवेत येत आहे त्याला जाणायचंय. जो ऐकणारा आहे, जो बोलणारा आहे, तो जाणणारा नाही. जो जाणणारा आहे तोच मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे. जो जाणतो आहे, जो वेदन करतो आहे, तोच मी शुद्धात्मा आहे. हा मी शुद्धात्मा
ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. ज्ञाता दृष्टा स्वरूपीच आहे. जाणणारा आणि पाहणाराच आहे. मी करता धरता भोगता नाहीच. मी तर न्यायक स्वरूपी आत्माच आहे. हा मी शुद्धात्मा निर्विकल्प आहे. पराला जाणता नाही, त्याच्याशी संकल्प विकल्प करणारा नाहीच. निर्विकल्प स्वरूपाला जाणा. हा मी शुद्धात्मा अनादि अनंत आहे. शाश्वत आहे. ध्रुवच आहे. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्यादी अनंत गुणांचा पिंड आहे. अनंत गुण हेच माझे निज वैभव आहे. या माझ्या शुद्धात्म्याला पराची किंचित मात्र ही गरज नाही. हा मी परिपूर्ण स्वरूपीच आहे. स्वयंपूर्णच आहे. परनिरपेक्ष आहे. स्वाधीन सुखस्वरूपी आहे. मला माझ्या सुखासाठी पराची अधीनता किंचित मात्र ही गरजेची नाहीच. मी संपूर्ण स्वाधीन स्वतंत्र आहे. निराकुल सुखस्वरूपोऽहम्. निर्विकल्प ज्ञानस्वरूपोऽहम्. शुद्ध चिदानंद स्वरूपोऽहम्. शुद्धोऽहम्. न्यायकोऽहम्. ध्रुवोऽहम्. जीवोऽहम्. विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली. दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहून या सर्व दोषांविषयी मी प्रायचित्त घेत आहे.
ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची